प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 11 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग खूपच मजेशीर दाखवलाय त्यांनी। अश्विन हॉलमध्ये आलाय तर त्याला तिथे एक बॉक्स दिसतो आणि तो मोठ्याने आरडाओरडा करतो, बापरे बॉम्ब बॉम्ब, आपल्या घरामध्ये कोणीतरी बॉम्ब ठेवलाय। सगळेजण त्याच्या आरडाओरड्यामुळे बाहेर आले। सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी, तो बॉक्स आहे तो मीच ठेवलाय। अश्विन आता खाली बसतो आणि म्हणतो, हां मला वाटलंच। अस्मिता म्हणते, मग काय टाइमपास करून आरडाओरडा करून इथे बोलवलंयस का रे आम्हाला? आता पूर्णाजी म्हणतात, थांब ग, कसला बॉक्स आहे हा? मग सायली सगळ्यांना सांगते, पूर्णाजी ह्या बॉक्सचं नाव बजेट बॉक्स आहे। पूर्णाजी आणि कल्पनाताई म्हणतात, काय बजेट बॉक्स म्हणजे? सायली म्हणते, दर महिन्याला आपल्या घराचं घर खर्च हे बाबा आणि अश्विन भाऊजी समप्रमाणात उचलतात ना। मला असं वाटतं त्यांनी ती रक्कम माझ्या हातात न देता या बॉक्समध्ये जमा करावी। रक्कम कोणा एका माणसाच्या हातात न राहता पूर्ण कुटुंबाच्या ताब्यात राहील। पूर्णाजी बघतच राहतात सायलीकडे। सायली म्हणतात, काय झालं पूर्णाजी, तुम्हाला ही कल्पना नाही आवडली का? पूर्णाजी म्हणतात, नाही नाही अगं, मला तर ही कल्पना फार आवडली ग, तुला हे सुचलं कसं सायली? सायली म्हणते, पूर्णाजी मला आश्रमात असतानाच ही आयडिया सुचली होती। आम्ही ना घर खर्चासाठी प्रत्येकजण जमेल तसे पैसे जमा करायचो या बॉक्समध्ये आणि देवाच्या समोर एक पेटी होती, त्यात आम्ही काकाच्या डायलिसिसचा खर्च जमा करायचो। मला असं वाटलं की तीच कल्पना इथे करावी। प्रतापराव म्हणतात, काय ग पूर्णाई, तुला तेच आठवतंय ना जे मला आठवते? ह्या आता पूर्णाजी म्हणतात, हो रे प्रताप, प्रतिमाची पुंजी। अर्जुन म्हणतो, काय व्हॉट पुंजी? मग आता पूर्णाजी म्हणतात, प्रतिमाने ना एक छान नक्षीचा डब्बा केला होता, त्यात तिने सगळ्यांना घर खर्चासाठी पैसे टाकायला सांगितले होते आणि म्हणायची। प्रतापराव म्हणतात, आता हे पैसे कोणा एका व्यक्तीच्या हातात जाणार नाही, सगळ्या कुटुंबाच्या हातात राहतील। पूर्णाजी म्हणतात, त्या डब्याला आम्ही प्रतिमाची पुंजी म्हणायचो। अश्विन म्हणतो, अरे म्हणजे आपली सायली वहिनी, अगदी सेम टू सेम। मग आता अर्जुन म्हणतो, आयडिया कोणाची का असेना पण आयडिया मात्र सॉलिड आहे। पूर्णाजी म्हणतात, चला सायली म्हणते तशी आता सगळ्यांनी या बॉक्समध्ये पैसे टाका बरं, आता ही आपल्या सायलीची पुंजी असणार। आता प्रतापराव, अर्जुन, अश्विन तिघांनीही त्यात पैसे टाकलेत। पूर्णाजी तिघांना शाब्बास म्हणतात। अस्मिता म्हणते, पूर्णाजी हे सगळं करायची काय गरज आहे, हे तिघ जण देतच होते ना मम्माच्या हातात पैसे। सायली म्हणते, अस्मिता ताई, अहो आईंचा अधिकार येतो, पण बाबा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, मी त्यांच्याकडे कुठल्या अधिकाराने पैसे मागू सांगा बरं? त्यावर पूर्णाजी म्हणतात, सुभेदाराची सून या अधिकाराने तू पैसे मागायचेस। तू आज जे काही केलंस ना ते छानच केलंस बाळा, अगं या घराची मालकीन म्हणून मी तुला सगळे अधिकार दिलेत अगदी विश्वासाने, आणि आता माझी खात्री पटली बरं, तू या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाहीस। आणि मग काय, घरातले सगळे सायलीवर इम्प्रेस झालेत, एकटी अस्मिता सोडली तर। आता प्रेक्षकांनो, इकडे या तन्वीने काहीतरी वेगळेच प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू केलेत। या तन्वीने सगळ्या घरात धूप फिरवलाय। रविराज येतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, हे काय घरामध्ये धूप फिरवतेस तू? कोणी सांगितलं तुला? सुमनने सांगितलं का तुला हे? आता लगेच प्रिया म्हणते, नाही नाही सुमन काकूने नाही सांगितलं, मलाच असं वाटलं की धूप फिरवावा। काय ना बाबा, आई गेल्यापासून घरातलं वातावरणच विचित्र झालं होतं ना, शिवाय मी पण खूप वेड्यासारखी वागले, म्हणून म्हणलं की संध्याकाळच्या वेळेला कसं घरातली पिढा बाहेर जाते, लक्ष्मी घरात येते, तेव्हा सगळ्यांना कसं म्हणजे प्रसन्न वाटलं पाहिजे ना, वातावरण छान झालं पाहिजे, शुद्ध शुद्ध। मग ते रविराज म्हणतात, शुद्धीकरण करावं लागतं ना। अगं नेहमी हे तिन्ही सांजेच्या वेळीच करायचं असतं, प्रतिमा पण करायची हा नेहमी। लगेच ही म्हणते, अय्या आई पण करायची का हे सगळं? तेव्हाच मला वाटलं हे मनापासून करावं। बाबा बघा ना किती प्रसन्न वाटतंय आता, आई इथे होती ना अगदी तसंच वाटतंय। लगेच रविराज म्हणतात, खरं सांगू बाळा, तू न प्रतिमाची आठवण करून दिलीस बघ, या घराचं वातावरण समाधानकारक राहावं त्यासाठी अशीच प्रयत्नशील राहा हं। आता ती लगेच पाया पडते रविराजांच्या। रविराज म्हणतात, सुखी राहा बाळा, रोज संध्याकाळी असाच धूप फिरवत जा। आता प्रिया म्हणते, काय रोज? मग रविराज म्हणतात, हो रोज। ही म्हणते, हो हो बाबा, रोज फिरवत जाईल धूप। रविराज गेल्यानंतर ही धूप फिरवायचं नाटक करते खरी, पण नंतर येतो हिला खोकला आणि मग तो धूप बाजूला ठेवते आणि मनातल्या मनात म्हणते, अरे बाबा तुला पटवण्यासाठी असंच मी करत राहणार, तुला पटलं पाहिजे ना की मी प्रतिमाची पोरगी येते, आधी धूप फिरवणार मग तुझ्या घरात
घराचे वासे फिरवणार मी. प्रेक्षकांनो, आजच्या भागालाही लाईक करायला विसरू नका. आजचा भाग मस्तच आहे. आता हा सीन बघा. अर्जुन म्हणत असतो, काय भारी आयडिया होती हा तुमची मिसेस सायली बजेट बॉक्सची. तसंच मला एखादी कॉफी मिळेल का आता? मग आता सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि मग लगेच हा म्हणतो, नाही नाही नाही, रात्री कुठे कॉफी पितात ना, मी नाही पीत कॉफी. अहो तुम्ही स्माईल तरी करा ना थोडंसं. पण काय हो मिसेस सायली, तन्वीच्या स्टुपिडिटीमुळे आपल्याला किती फायदा झाला ना. पूर्णाजी चिडली आणि पूर्णाजीने तुम्हाला एक्सेप्ट केलं. तुमचं खरं पण दिसलं ना पूर्णाजीला. किती मोठी गोष्ट आहे ही. आता सायली काहीच बोलत नसते. अर्जुन म्हणतो, बोला ना काहीतरी, गप्प गप्प का आहात? मग अर्जुन जरा सिरियस होतो आणि म्हणतो, मला कळतंय तुमच्या मनात काय चाललंय, पण पूर्णाजीने आज पहिल्यांदा तुम्हाला सून म्हणून एक्सेप्ट केलंय ना, मग तुम्ही ते एन्जॉय का नाही करत आहात? हे बघा मिसेस सायली, हे खोटं बोलणं फक्त आपल्याला मधुभाऊ सुटेपर्यंतच करायचं आहे. आणि एकदा का मधुभाऊ सुटले की त्याच मोमेंटला मी तुम्हाला आता असं बोलणार, तेवढ्यात तो चुप्प बसतो. मी प्रॉमिस करतो की मी घरच्यांना समजून सांगेल. सायली म्हणते, आपण असं किती दिवस घरच्यांची फसवणूक करणार आहेत? मधुभाऊ कधी सुटणार आणि कसे सुटणार आहेत? प्रियाने जरा इथे आपला फायदा करून दिला असेल ना, तरी सुद्धा तिने माझं आणि माझ्या आश्रमातल्या सगळ्या लोकांचं खूप मोठं नुकसान केलंय. अर्जुन म्हणतो, मला कळतंय मिसेस सायली, पण ज्या केसमध्ये आय विटनेस खोटं बोलतो ना, त्या केसेसला सॉल्व्ह व्हायला वेळ लागतोच. सायली म्हणते, पण प्रिया कधीच खरं बोलणार नाहीये. अर्जुन म्हणतो, बोलेल कधी ना कधी, तन्वी नक्कीच खरं बोलेल. मधुभाऊ सुटण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे मिसेस सायली. कोणीतरी तन्वीकडनं हुशारीने काढून घ्यायला पाहिजे की त्या रात्री आश्रमात एक्झॅक्टली काय घडलं असेल. सायली म्हणते, ती कधीही खरं बोलणार नाहीये. ती खूप आतल्या गाठीची आहे. कोणीच तिच्याकडनं खरं कधीच काढून घेऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, बाकी कोणी नाही, पण मी काढून घेऊ शकतो. सायली म्हणते, तुमच्याशी कसं काय खरं बोलेल ती? जो वकील तिच्या विरुद्ध केस लढतोय त्याच्याशी का खरं बोलेल ती? अर्जुन म्हणतो, आहा, वकिलाशी नाही बोलणार ती खरं, पण तिच्या लहानपणीच्या मित्राशी तर नक्कीच खरं बोलेल ना. सायली म्हणते, म्हणजे तुमच्या डोक्यात काय चाललंय? अर्जुन म्हणतो, जर मी तन्वी सोबत प्रेमाचं नाटक केलं तर? आता ही सायली एवढी संतापते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही? आता अर्जुन म्हणतो, अरे बापरे, एवढे नका ओरडलात तुम्ही. लगेच सायली म्हणते, तुम्ही अशी विचित्र बडबड करणार आणि मी आरडाओरडा नाही करणार तर काय करणार आहे? सायली फार संतापते आता. अर्जुन तिच्या मागे मागे करतो आणि म्हणतो, अहो हे बघा, विचित्र वाटत असेल तरी लॉजिकली हेच करेक्ट आहे ना मिसेस सायली. अहो विचार करा, तन्वीच्या मनामध्ये अजूनही माझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. तिला माझ्याशी लग्न करायचं आहे. आपल्याला या गोष्टीसाठी फायदा नको का करून घ्यायला या गोष्टीचा? सायली म्हणते, म्हणजे केससाठी तुम्ही तिच्या जवळ जाणार का? अर्जुन म्हणतो, नाही हो नाही, मी असं जवळ नाही जाणार. मी कधीही कुठल्याही मुलीचं डिस्टन्स ब्रेक करेल का? अहो तन्वी असली तरी मी भान ठेवेल हो, विश्वास ठेवा माझ्यावर. सायली त्याच्या अंगावरच धावून जाते. हो मी असं दाखवणार फक्त, मी तिच्या प्रेमात आहे असं ट्रॅप लावणार मी. मग सायली म्हणते, मग तुम्ही काहीतरी वेगळा ट्रॅप लावा ना. सायलीला आता काही सुचे ना की याला काय कल्पना द्यावी. अर्जुन म्हणतो, नाहीये ना तुमच्याकडे काही आयडियाज? सायली, माझे सगळे प्रयत्न करून झालेत. मी आश्रमात घेऊन गेलो होतो तिला, सीन रिक्रिएट केला होता. ती गडबडली पण होती हो, पण ती एवढी हुशार आहे ना की तिने सगळं सावरून घेतलं. तिचा ना फक्त एक वीक पॉइंट आहे, मी जर तिला असं दाखवलं ना की मी तिच्या प्रेमात पडलोय तर ती मला सगळं खरं खरं सांगेल. सायली म्हणते, प्रेमाचं नाटक म्हणजे तुम्ही खूप काही करणार ना, मला नाही चालणार हे. अर्जुन म्हणतो, अरे मग काय झालं, पण तुम्ही इतकं जेलस आणि इन्सिक्युअर का होताय? नाही, लास्ट टाइम आम्ही जेव्हा म्हणजे तन्वी आणि मी जेव्हा या बेडवर होतो, मी आणि ती आम्ही दोघे एकत्र होतो रूममध्ये, तुम्ही आला होतात, आठवतं ना तुम्हाला? अर्जुनने तिला तो प्रसंग आठवून दिलाय. ही त्या घटनेच्या वेळेला माफ करा म्हणून निघून गेलेली असते. अर्जुन म्हणतो, त्यावेळेला तर तुम्ही माफ करा म्हणून निघून गेला होतात, आता काय झालं तुम्हाला? सायली मनात विचार करते, आता त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती ना, मी कुठे तुमच्या प्रेमात पडले होते. मग म्हणते की चिडले होते मी, कारण अर्जुन म्हणतो, सांगा काय चिडला होतात तुम्ही, सांगा ना सायली. मग अर्जुन म्हणतो, हे बघा, मी चिडले होते कारण ठीक आहे बाकीची मुलगी कोणी असती तर वेगळी गोष्ट होती, पण प्रियासोबत मी हे नाटक खपून घेणार नाही. मग अर्जुन म्हणतो, अच्छा, दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट केलेलं चालेल का यांना? अरे देवा, मला असं वाटलं होतं की तुम्ही पॉझिटिव्ह झालात माझ्याबद्दल, असं हा मनामध्ये विचार करतोय. तर आता ही सायली म्हणते, हे बघा, प्रियाची बुद्धी अशी चालते ना की तुम्ही वागायला जाल काहीतरी वेगळंच आणि घडेल काहीतरी भलतंच. आणि काय हो, मला सांगा, तुमच्या डोक्यात हे आधीपासून चाललं होतं ना, म्हणून तुम्ही तिच्यासोबत पास्ता खायला गेला होतात ना? अर्जुन म्हणतो, पास्ता खायला? मी कधी? अहो नाही हो, मी आणि चैतन्य गेलो होतो पास्ता खायला, तन्वी आली होती तिथे. मग आता ही चिडते आणि म्हणते, मला ना तुमची प्रेम कहाणी ऐकायचीच नाहीये.
अर्जुन म्हणतो अरे देवा कसली प्रेम कहाणी, हे बघा मला पण हे प्रेमाचं नाटक जड जाणारे करायला. सायली म्हणते हा 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 कसलं जड जाणारे, तुम्हाला फक्त मज्जा मज्जाच येणार आहे. अर्जुन म्हणतो मज्जा मज्जा, अहो कसली मज्जा मज्जा, मज्जा मज्जाच करायची असती तर 1 वर्ष आधीच मज्जा केली असती ना मी. अहो मिसेस सायली दुसरा उपाय नाही हो आपल्याकडे, हे बघा हा शेवटचा उपाय, हे बघा दुसरा कुठला प्लॅन नाहीये, सो बी विथ दॅट ना. मग आता सायली नुसती करते. अर्जुन म्हणतो चला बरं झालं फायनली तुम्ही कन्व्हिन्स झाल्या. सायली म्हणते मी कधी हो म्हणाले तुम्हाला. अर्जुन म्हणतो आत्ताच तुम्ही केलं ना. आता सायली म्हणते आणि यात फरक असतो, झोपा गपचूप आता, सकाळी दुसरं काहीतरी सुचेल. अर्जुन म्हणतो अरे ऐका ना माझं. सायली म्हणते झोपता का नाही गपचूप. सायली भयंकर चिडली आहे अर्जुनवर. आता सायली आता ते पांघरून घेते आणि म्हणते झोपा गपचूप आता, ती प्रिया स्वप्नात नाही आली म्हणजे झालं तुमच्या. अर्जुन म्हणतो अरे देवा पण यांना कसं समजून सांगू मी, तिला जर असं कन्व्हिन्स केलं ना तर ती बरोबर सगळं कबूल करेल तन्वी, पण ह्या मला का नाही करू देते हे सगळं, खरंच एवढा डंप आहे का हा. असो तर आता इकडे प्रियाने एका रांगोळीवाल्या बाईला बोलवलंय आणि तिला म्हणते बरोबर तुम्ही सांगितली तशीच रांगोळी काढली आहे, तुला केलेत पैसे ट्रान्सफर मी, चल निघ आता. आता ही प्रिया काय करते ते बघा पुढे. इकडे हे रविराज म्हणतात काय ग सुमन, तन्वी उठली नाही का अजून. सुमन म्हणते अहो नाही भाऊजी ती अंगणात आहे. रविराज म्हणतात काय करते अंगणात ती. आता सुमन म्हणते माहिती नाही हो, पण जाताना ना मला बजावून गेली तासभर बाहेर येऊ नका म्हणून, कसलं तरी सरप्राईज देणार आहे म्हणे. अहो भाऊजी मला तर वाटते ती रांगोळी काढत असेल, मला विचारत होती सकाळी रांगोळी कुठे आहे म्हणून. रविराज म्हणतात अगं 1 तास झाला असेल का. सुमन म्हणते हो झाला ना. मग आता रविराज म्हणतात मग आपण बाहेर जाऊन बघूयात, तिचं सरप्राईज स्पॉईल तर नाही ना होणार. मग लगेच सुमन म्हणते अहो झाला 1 तास, चला चला आपण जाऊन बघूया. हे दोघं जण जातात अंगणात, पण त्याआधी हा सीन बघा प्रेक्षकांनो. अर्जुनवर सायली संतापली आहे, ती आता सगळा राग भाज्यांवर आणि स्वयंपाकावर काढतीये. आले मोठे प्रियाशी नाटक करणारे, एवढे मोठे वकील असून दुसरं काही सुचत नाही यांना. अर्जुन येतो आता सकाळी सकाळी आणि म्हणतो मिसेस सायली गुड मॉर्निंग, कॉफी द्याल का. सायली त्याच्यासमोर कॉफी अशी आपटते. अर्जुन म्हणतो तुम्ही अजूनही चिडलेलाच आहात का. सायली आता भांडे आपटते. अर्जुन म्हणतो हे बघा मी काय म्हणतोय, बेस्ट आयडिया आहे, तन्वीचं वीक पॉईंट आहे ना मी, तुम्ही विचार करा ना थोडासा. आता सायली म्हणते बाजूला वा म्हणलं ना बाजूला. अर्जुन तिच्या मागे मागे करत असतो आणि म्हणतो साऊ मी काय म्हणतोय, हे बघा काही दिवसाचा तर प्रश्न आहे ना. सायली काही त्याचं ऐके ना, बाजूला वा हो. आता अर्जुन विचार करतो अरे कसं कन्व्हिन्स करू यांना. आता तिच्या हातात तिखटा मिठाचा डब्बा असतो, हा तिला उघडून देतो आणि म्हणतो हे बघा माझं ऐका, तन्वी खूप हुशार आहे. आता अजून संतापते ही आणि म्हणते हो खूप हुशार आहे. आता ती अख्खं तिखट भेंडीच्या भाजीत होते. हा तिला म्हणत असतो अहो मी असं जर केलं ना तर हे बघा आपल्याला सगळं सोपं जाईल ना, मी काय म्हणते. आता सायली अजून चिडते आणि म्हणते काय म्हणताय तुम्ही. ती गरम गरम चमचा अर्जुनच्या अंगावर अशी उगारते. अरे देवा मजा आली हा सीन बघताना. अर्जुन म्हणतो अहो समजून घ्या ना मला. सायली पुन्हा चिडते आणि म्हणते काय समजून घ्यायचं तुम्हाला, तुम्ही तिच्यावर प्रेम करणार आहात का. अर्जुन म्हणतो अरे कुठे प्रेम करतोय मी, नाटक करायचं म्हणतोय. आता इकडे हे रविराज आणि सुमन बाहेर आलेत अंगणामध्ये आणि हिने उघड नाटक केलंय असं बोटं फिरवतीये त्या रांगोळीवर. सुमन म्हणते अगं बाई तन्वी काय छान रांगोळी काढलीस ग तू. रविराज म्हणतात अरे बाळा ही रांगोळी तू काढली. मग आता ही म्हणते चांगली काढली ना बाबा रांगोळी. रविराज म्हणतात अगं हीच रांगोळी कशी काय काढलीस तू. लगेच ही म्हणते बाबा मी स्वतःहून काढली आहे, ही कोणी सांगितलं नाही मला. रविराज म्हणतात अगं असं डिझाईन सेम प्रतिमा काढायची, तू असं सेम टू सेम कसं काय काढलंस डिझाईन. सुमन म्हणते असं काय विचारता भाऊजी, प्रतिमा वहिनीचे गुण तन्वीमध्ये येणारच ना. प्रिया म्हणते बाबा मी ह्याआधी जेव्हा रांगोळी काढायला बसले होते ना तेव्हा थोडी डिस्टर्ब होते, त्यामुळे माझं लक्षच लागत नव्हतं. पण आज ना मी डोळे मिटले आणि आईची आठवण काढली आणि अचानक असं हात माझा फिरू लागला हो रांगोळी काढताना. माझ्या हातून कधीही छान रांगोळी उमटली माझं मलाच कळलं नाही बघा. नागराज ते सगळं बघतोय बरं का मागून. आता ही म्हणते बाबा एवढी चांगली रांगोळी नसेल जमली मला, पण मी खूप मनापासून काढली हो रांगोळी. रविराज म्हणतात तुझी आई तुझ्या रूपाने आमच्यातच आहे, अशा अनेक गोष्टी घडू देत हं बाळा तुझ्याकडनं. रविराज आता तिथून निघून जातात आणि आता लगेच सुमन म्हणते तन्वी माणसाची दृष्ट काढतात ना तशी मी या रांगोळीची दृष्ट काढू का ग.
पण आता प्रेक्षकांनो पुन्हा अर्जुन सायलीचा सीन बघा तुम्ही. अरे बाप रे बाप, अर्जुन सारखा मागे 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 करतोय सायलीच्या किचनमध्ये. असं कोण करतं बरं. तर कल्पनाताई आल्यात बाहेरून. विमल म्हणते बघा ना अर्जुन दादा आज सुद्धा मदत करताय सायलीताईंना. आता या कल्पनाताई म्हणतात अगं बाई नीट बघ, अर्जुन सायलीच्या मागे मागे करतोय म्हणजे अर्जुनला काहीतरी हवंय, पण आपली सायली काही त्याला भाव देत नाहीये बघ. सायलीचं लक्ष जातं मग यांच्याकडे. त्या सायली म्हणते अहो आई तुम्ही कधी आलात. मग कल्पनाताई म्हणतात बरोबर आहे बाई, नवरा मागे मागे करत असताना सासू कशी दिसेल ना तुला. अर्जुन म्हणतो नाही नाही मागे मागे कुठे, मी बायकोला बाय म्हणायला आलो होतो, बाय बायको. सायली म्हणते थांबा जरा डबा देते. सायली त्याच्याशी चिडचिड करूनच बोलतीये. मजा आली आहे. चैतन्य सुद्धा तिथे येऊन उभा राहिलाय. आता चैतन्याचा डब्बा आधी पॅक झालाय आणि अर्जुनच्या डब्यामध्ये तिने जवळपास 4-5 चमचे मीठ ओतलंय त्या म्हणजे वरतून बरं का भाजीमध्ये. आणि त्याला म्हणते हा चैतन्य भाऊजीचा डबा आणि हा तुमचा. हा पुन्हा अजून तिला चिडवतो जाता जाता. मी जे सांगितलं ना त्यावर विचार करा. आता लगेच सायली चिडते आणि म्हणते चैतन्य भाऊजी तुम्हाला उशीर नाही होते का. चैतन्य म्हणतो नाही हो वहिनी. आता तिचे डोळे बघून तो म्हणतो ओ उशीर होतोय, अरे बापरे फार उशीर होतोय, चल रे चल अर्जुन पटकन निघू आपण. अर्जुन आता म्हणतो हो उशीर होतोय, नाही मला ना काहीतरी सांगायचं होतं. अरे आता चैतन्य म्हणतो ए बाबा काहीच बोलू नको आता, तू चल बरं आधी लवकर. सायली बघा कशी अवतार करून उभी आहे तिथे. चैतन्य जाता जाता कल्पनाताईला जाऊन सांगतो कानामध्ये अगं मावशी घरातले पंखे जरा फास्ट ठेवा, वातावरण तापलेलं आहे बरं का तुमच्या घरातला. पण आता अर्जुनचं काही खरं नाहीये. इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की ही सायली सगळ्यांना वाढते पण अर्जुनला काही वाढे ना. तो म्हणत असतो अगं बायको मला दे ना चटणी. आता ती म्हणते सायली बाबा कशी झाली चटणी. आता मुद्दाम सगळ्यांना सगळं वाढतीये पण अर्जुनला काही वाढे ना. चैतन्याच्या लक्षात येतो हा प्रकार. तो म्हणतो बापरे ग्लोबल वॉर्मिंग जरा जास्तीच वाढली आहे, जगातलं वातावरण खूपच तापलंय आजकाल. प्रेक्षकांना एवढे मोठे मोठे एपिसोड दाखवता येते, इतका छान डिटेलमध्ये देते मी तुम्हाला रिव्ह्यू. एखादा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.